पोटनिवडणूक राज्यामध्ये होऊ घातलेली आहे आणि अर्थातच त्याची चर्चा सगळीकडे आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर होत असलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय। महायुतीकडून ही बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, पण त्यांना यश आलं नाहीये। अखेरीस आज महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अर्ज भरलाय। बारामती पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस पक्ष ठाम आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह काही दिसत नाहीये। काँग्रेसकडून आकाश मोरेंनी अर्ज भरला। सुनेत्रा पवारांविरोधात उभं राहिलेल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी माघार घेतली असली तरी बारामतीच्या मैदानात आतापर्यंत 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं बघायला मिळतंय। तर अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यातनं उपस्थितांना भावनिक साथ घातली आहे। यावेळी ज्यांच्याशी बेबनावाची चर्चा सुरू होती गेले काही दिवस ते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह झिरवाळांपर्यंत सगळेच नेते या मेळाव्याला उपस्थित होते आणि सुनेत्रा पवारांसोबत आपण आहोत हेही त्यांनी दाखवून दिलंय। त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक एकतर्फी होणार की काँग्रेस त्यात रंगत आणणार हे आता 4 मेला स्पष्ट होईल। दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती। बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता। बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता। बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला। खात्री आहे जरी ही निवडणूक झाली तरी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहाल। तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास कधीही फोल ठरू देणार नाही। बारामती माझ्यासाठी केवळ एक मतदारसंघ नाही, म्हणजेच बारामती दादांचं स्वप्न आहे। बारामती म्हणजे आपला विश्वास आहे। बारामती म्हणजे माझ्या आयुष्याची ओळख आहे आणि बारामतीचा विकास हाच यापुढे माझा ध्यास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।